नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका पैसा पुराणी आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जागतिक अर्थव्यवस्था सध्या एका निर्णायक टप्प्यावर उभी आहे. एका बाजूला अमेरिका इराण तणावामुळे ऊर्जा बाजारात वाढलेली अनिश्चितता, दुसऱ्या बाजूला महागाई आणि व्याजदरांबाबतचा दबाव, तर तिसऱ्या बाजूला शेअर बाजार, IT क्षेत्र आणि मौल्यवान धातूंच्या किमतीमध्ये वेगाने होणारे बदल. या सर्व घडामोडींचा थेट परिणाम आपल्या खिशावर आणि गुंतवणुकीवर होत आहे. आजच्या बुलेटिनमध्ये सर्वप्रथम पाहूया भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी. इंडियन ऑइलच्या तब्बल 75,000 कोटी रुपयांची ऐतिहासिक गुंतवणूक आणि त्यामुळे भारताच्या रिफायनरी क्षमता कशी वाढणार हे पाहूया. त्यानंतर जाणून घेऊया जगप्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी दिलेला मोठा आर्थिक इशारा, TCSचे दमदार तिमाही निकाल, शेअर बाजारातील जोरदार तेजी आणि सोनं आणि चांदी यांच्या किमतीतील घसरणीमागची कारणे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या आणि भारताच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या बातमीपासून. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच IOCLने ऊर्जा क्षेत्रात सर्वात मोठा इतिहास घडवण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकलं आहे. कंपनी तब्बल 75,000 कोटी रुपयाच्या भांडवली गुंतवणुकीवर वेगाने काम करत असून या प्रकल्पामुळे भारताची रिफायनरिंग क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याचा फायदा केवळ कंपनीलाच नव्हे तर संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेला आणि ऊर्जा सुरक्षेला देखील होणार आहे. सध्या जगभरात इंधनाच्या पुरवठ्यावर अनेक प्रकारचे दबाव आहेत. पश्चिम आशियातील तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ उतार आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी यामुळे अनेक देश ऊर्जा सुरक्षिततेबाबत नव्याने रणनीती आखत आहेत. अशावेळी भारताने स्वतःची रिफायनरिंग क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. IOCLने डिसेंबर 2026 पर्यंत हा विस्तार पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. विस्तार पूर्ण झाल्यावर कंपनीची वार्षिक रिफायनरिंग क्षमता ही 80.75 दशलक्ष मेट्रिक टनावरून थेट 98.05 दशलक्ष मेट्रिक टनापर्यंत वाढणार आहे. म्हणजेच भारत अधिक प्रमाणात कच्चे तेल प्रक्रिया करून पेट्रोल, डिझेल, एव्हिएशन फ्युएल आणि इतर पेट्रोलियम उत्पादने तयार करू शकेल. या प्रकल्पासाठी आतापर्यंत 53,500 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. हरियाणातील पानिपत, गुजरातमधील वडोदरा, बिहारमधील बैरोनी या 3 प्रमुख रिफायनऱ्यांचा विस्तार हा युद्धपातळीवर सुरू आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या रिफायनऱ्या अधिक कार्यक्षम बनवल्या जात आहेत. या विस्ताराचा सर्वात मोठा फायदा देशांतर्गत वाढती इंधनाची मागणी सहज पूर्ण करण्यावरती येणार आहे. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादनाची निर्यात करून भारताला परकीय चलनही मोठ्या प्रमाणात मिळू शकतं. सध्या IOCLच्या महसुलात निर्यातीचा वाटा हा सुमारे 5% इतका आहे. मात्र विस्तार पूर्ण झाल्यावर तो जवळपास 15% जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यामुळे भारताची जागतिक ऊर्जा बाजारातील ताकद देखील वाढणार आहे. आतापर्यंत अनेक देश इंधनासाठी इतर मोठ्या रिफायनरिंग राष्ट्रांवर अवलंबून होते. मात्र भारताकडे अतिरिक्त क्षमता उपलब्ध झाल्यास आशिया आणि इतर बाजारपेठांमध्ये भारतीय इंधनाला मोठी मागणी मिळू शकते. या प्रकल्पामुळे हजारो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. बांधकाम, अभियांत्रिकी, वाहतूक, लॉजिस्टिक आणि पेट्रोकेमिकल उद्योगांना याचा सर्वात मोठा फायदा होईल. त्यामुळे ही गुंतवणूक केवळ ऊर्जा क्षेत्रापुरती मर्यादित न राहता संपूर्ण औद्योगिक विकासाला गती देणारी ठरणार आहे. विशेष म्हणजे ऊर्जा आत्मनिर्भर भारत या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाला देखील या गुंतवणुकीमुळे मोठी चालना मिळणार आहे. भविष्यातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता देशाच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारच्या गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचं तज्ज्ञ सांगतात. एकूणच पाहता IOCLचा हा 75,000 कोटी रुपयांचा प्रकल्प केवळ कंपनीचा विस्तार नाही तर भारताला ऊर्जा क्षेत्रात अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर प्रभावी बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल मानले जाते. ऊर्जा क्षेत्रातील या सकारात्मक आणि भविष्यासाठी महत्त्वाच्या निर्णयानंतर आता वळूया अशा व्यक्तीकडे ज्याच्या प्रत्येक वक्तव्याकडे जगभरातील गुंतवणूकदार लक्ष ठेवून असतात. रिच डॅड अँड पुअर डॅड या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते जग इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे. शेअर बाजार, बॉन्ड बाजार आणि इतर वित्तीय मालमत्तांमध्ये मोठी घसरण ही होऊ शकते असा दावा त्यांनी केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील त्यांच्या ताज्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की आज अनेक गुंतवणूकदार स्वतः अभ्यास न करता केवळ इतरांच्या सल्ल्यावर किंवा बाजारातील वातावरण पाहून म्युच्युअल फंड, ETF आणि विविध गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतवत आहेत. बाजार तेजीत असताना ही पद्धत योग्य वाटते, मात्र मोठी घसरण सुरू झाली तर सर्वाधिक नुकसान अशाच गुंतवणूकदारांचे होऊ शकते. कियोसाकी यांचा भर केवळ आर्थिक संकटावर नाही तर आर्थिक साक्षरतेवर देखील आहे. त्यांच्या मते पैसे कमावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्या पैशांचे व्यवस्थापन करणे देखील आवश्यक आहे.
गुंतवणूक करण्यापूर्वी त्या क्षेत्राचा अभ्यास, जोखीम, संभाव्य परतावा आणि बाजारातील परिस्थिती समजून घेणे हे अत्यावश्यक आहे. गेल्या काही वर्षांपासून ते अमेरिकेचे वाढते सरकारी कर्ज, डॉलरवरील दबाव, केंद्रीय बँकांच्या आर्थिक धोरणावर सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा सोनं आणि चांदी आणि बिटकॉइन यांच्या तुलनेने सुरक्षित मालमत्ता असल्याचं म्हटलं आहे. मात्र बाजारातील अनेक तज्ज्ञ कियोसाकी यांच्या प्रत्येक अंदाजाशी सहमत नाही. त्यांच्या मते कोणत्याही व्यक्तीच्या भविष्यवाणीवर आधारित गुंतवणुकीचे निर्णय घेणे धोकादायक ठरू शकते, कारण शेअर बाजारावर युद्ध, महागाई, व्याजदर, तेलांच्या किमती, कंपन्यांचे आर्थिक निकाल, सरकारी धोरणे आणि जागतिक राजकीय घडामोडी अशा अनेक घटकांचा एकत्रित परिणाम हा होत असतो. भारतातील गुंतवणूकदारांसाठी हा इशारा महत्त्वाचा मानला जातो. गेल्या काही वर्षात SIP आणि म्युच्युअल फंडमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली आहे. लाखो नवीन गुंतवणूकदार शेअर बाजाराशी जोडले गेले आहेत. त्यामुळे भावनेच्या भरात निर्णय घेण्यापेक्षा माहितीच्या आधारे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून पोर्टफोलिओ योग्य विविधीकरण करून गुंतवणूक करणं अधिक महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. एकूणच कियोसाकी यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेची चर्चा ही सुरू झाली आहे. मात्र प्रत्येक भविष्यवाणी खरी ठरेलच असे नाही. त्यामुळे भीतीवर नव्हे तर माहितीवर आधारित निर्णय घेणाऱ्या गुंतवणूकदारच भविष्यात टिकणार आहे. आणि आता जागतिक अर्थव्यवस्थेतील या चर्चेनंतर वळूया भारताच्या IT क्षेत्राकडे, जिथे एका कंपनीच्या दमदार तिमाही निकालाने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढवला आहे. देशातील सर्वात मोठी IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCSने तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या निकालाने शेअर बाजारात उत्साहाची लाट निर्माण केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जागतिक IT उद्योगावर मंदीचं सावट होतं. अनेक बहुराष्ट्र कंपन्यांनी खर्चात कपात केली, नोकर भरती कमी केली आणि नवीन प्रकल्प पुढे ढकलले. त्यामुळे भारतीय IT कंपन्यांच्या निकालाकडे संपूर्ण बाजाराचं लक्ष लागून होतं. अशा परिस्थितीत TCSने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे. निकाल जाहीर होताच अवघ्या काही मिनिटातच कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी झाली. कंपनीच्या बाजार मूल्यात तब्बल 30,000 कोटी रुपयांची वाढ झाली. कंपनीने या तिमाहीत सुमारे 13,349 कोटी रुपये निव्वळ नफ्यातून कमवले आहेत. हा नफा मागील वर्षाच्या तुलनेत 5% अधिक आहे. महसुलात देखील समाधानकारक वाढ झाली असून जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात कंपनीने स्थिर वाढ कायम ठेवली आहे. बँकिंग, वित्तीय सेवा, विमा उत्पादन क्षेत्र आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या क्षेत्रातील वाढत्या मागणीचा कंपनीला मोठा फायदा झाला आहे. त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करार देखील कंपनीने मिळवले असून आगामी तिमाहीत देखील वाढीचा वेग कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. भागधारकासाठी TCSने प्रति शेअर 12 रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. सातत्याने लाभांश देणाऱ्या कंपनीमध्ये TCSची ओळख असल्याने दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा आणखी एक सकारात्मक संकेत मानला जातो. विशेष म्हणजे अनेक IT कंपन्यांनी कर्मचारी कपात करत असताना TCSने 9,000हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. यावरून कंपनीला आगामी व्यवसाय वाढीबाबत मोठा विश्वास असल्याचं स्पष्ट दिसतं. बाजार विश्लेषकांच्या मते जागतिक आव्हाने किती मोठी असली तरी मजबूत व्यवस्थापन, दर्जेदार सेवा आणि दीर्घकालीन धोरण असलेल्या कंपन्या सातत्याने प्रगती करू शकतात. TCSचा निकाल हे त्याचंच एक उत्तम उदाहरण मानलं जातं. TCSच्या या दमदार निकालाचा परिणाम केवळ कंपनीच्या शेअरपुरता मर्यादित राहिला नाही, तर सकारात्मक झलक संपूर्ण भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाली. अमेरिका इराण तणावामुळे गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण होते. कच्च्या तेलाच्या किमती, महागाई, व्याजदराबाबतच्या चिंता यामुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेत होते. मात्र शुक्रवारी बाजाराचे चित्र पूर्णपणे बदलले. TCSच्या मजबूत निकालामुळे IT क्षेत्रात खरेदीचा जोर वाढला. त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाला. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्सने 600हून अधिक अंकाची उसळी घेतली. तर निफ्टी 50ने देखील 24,400चा टप्पा सहज पार केला. दिवसभर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. फक्त IT क्षेत्रच नव्हे तर बँकिंग, ऑटोमोबाईल, FMCG, मेटल आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रात देखील शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. बाजारातील वाढ काही मोजक्या कंपन्यांपुरती मर्यादित नसून व्यापक स्वरूपाची असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे. TCSच्या निकालानंतर इन्फोसिस, HCL टेक, विप्रो, टेक महिंद्रा आणि LTI या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील चांगली खरेदी पाहायला मिळाली. परिणामी निफ्टी IT निर्देशांक देखील उल्लेखनीय वाढ नोंदवत आहे. याशिवाय परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी दर्जेदार कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढवल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे बाजारातील सकारात्मक वातावरण आणखी मजबूत झालं आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयातही काहीशी सुधारणा झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रणात राहिल्यामुळे भारतासारख्या आयात आधारित अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला आहे. बाजार विश्लेषकांच्या मते गेल्या काही दिवसात घसरण पाहिल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी कमी किमतीत मजबूत कंपन्यांचे शेअर्स हे खरेदी केले.
बाजारात याच भाषेला व्हॅल्यू बाईंग असं म्हटलं जातं. मात्र तज्ज्ञांनी सावधगिरीचा सल्ला दिला आहे, कारण अमेरिका आणि इराण तणाव, व्याजदराबाबतचे निर्णय, कच्च्या तेलाच्या किमती यावर पुढील काही दिवस बाजाराची दिशा मोठ्या प्रमाणात अवलंबून राहू शकते. अल्पकालीन तेजी पाहून भावनेच्या भरात निर्णय घेण्याऐवजी मजबूत मूलभूत स्थिती असलेल्या कंपन्यांमध्ये दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. एका बाजूला शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण दिसताना दुसऱ्या बाजूला मौल्यवान धातूंच्या बाजारात मात्र घसरणीचं चित्र पाहायला मिळतं. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर सोनं आणि चांदी या दोन्हीमध्ये घसरणीसह व्यवहार दिसले. काही दिवसांपूर्वी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे मोठ्या प्रमाणात पाहिले जात होते. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अमेरिका इराण यामधील वाढता तणाव. अमेरिकेची मध्यवर्ती फेडरल रिझर्व्ह बँकच्या व्याजदराबाबत काय भूमिका घेणार याबाबत असलेली अनिश्चितता. सामान्यपणे युद्ध परिस्थिती असली किंवा आर्थिक अस्थिरता झाली की गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. पण यावेळी हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवस अमेरिका इराण संबंध, फेडच्या अधिकाऱ्यांची वक्तव्य आणि डॉलरची दिशा यावर सोनं आणि चांदी यांच्या किमती या अवलंबून राहणार आहेत. मात्र या घसरणीकडे केवळ नकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज नाही. अनेक सराफा व्यावसायिकांच्या मते दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही खरेदीची सुवर्णसंधी ठरू शकते. येत्या काही महिन्यात सणासुदीचा हंगाम, त्यानंतर विवाह सराई सुरू होणार आहे. पारंपरिकरित्या या काळात सोन्याची मागणी वाढते, त्यामुळे सध्याच्या तुलनेत कमी किमतीचा फायदा ग्राहक घेऊ शकतात. तज्ज्ञ मात्र एक महत्त्वाचा सल्ला देतात. सोन्यात गुंतवणूक करताना एका दिवसाचा चढ उतार यावर निर्णय घेऊ नका. आपल्या आर्थिक उद्दिष्टांचा, जोखमीचा आणि पोर्टफोलिओतील संतुलनाचा विचार करूनच गुंतवणूक करा. शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स, बॉन्ड्स आणि सोन्याचा योग्य समतोल राखला तर दीर्घकालीन जोखीम कमी करता येते आणि परतावा देखील अधिक स्थिर राहू शकतो. आजच्या या सर्व घटनांमधून एक संदेश मिळतो. अफवा, सोशल मीडियावरील पोस्ट किंवा कोणत्याही भविष्यवाणीवर विश्वास ठेवून आर्थिक निर्णय घेणे धोकादायक ठरू शकते. संयम, योग्य माहिती, दीर्घकालीन नियोजन आणि पोर्टफोलिओचे विविधीकरण ही आजच्या काळातील यशस्वी गुंतवणुकीची खरी गुरुकिल्ली आहे. याच विचारासह आजच्या पैसा पुराण या विशेष बुलेटिनचा समारोप करूया. आज आपण पाहिलं इंडियन ऑइलची तब्बल 75,000 कोटी रुपयांची ऐतिहासिक गुंतवणूक, रॉबर्ट कियोसाकी यांचा जागतिक आर्थिक संकटाबाबतचा इशारा, TCSने दमदार तिमाहीचे निकाल आणि भारतीय शेअर बाजारातील जोरदार पुनरागमन, अर्थविश्वातील प्रत्येक मोठी घडामोड, शेअर बाजारातील प्रत्येक महत्त्वाचा बदल, उद्योग विश्व, बँकिंग, कर, गुंतवणूक आणि तुमच्या पैशाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती आम्ही अशा सोप्या, विश्वासार्ह आणि विश्लेषणात्मक स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि 20 डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या आर्थिक घडामोडीसह, सखोल विश्लेषणासह आणि महत्त्वाच्या बिझनेस अपडेट्ससह. तोपर्यंत काळजी घ्या, गुंतवणूक करा, विचारपूर्वक करा आणि पाहत रहा 20 डंका. नमस्कार.